भाग्याच्या दृष्टीनं धन, धन म्हणजे पैसा, पुत्र म्हणजे मुलगा, धन पुत्र दारा, दारा म्हणजे बायको, धर्मपत्नी, संस्कृत मध्ये दारा म्हणतात. मग या गोष्टी आज मिळणं किंवा या मिळण्याकरताच आपण अट्टहास करतो आणि मिळाल्यानंतर निश्वासानं त्या ठिकाणी म्हणतो की बरं झालं मिळालं, आपल्या भाग्यात होतं म्हणून. पैसा मिळणं म्हणजे भाग्य. मिळालेल्या पैशाचा नंतर काहीतरी सदुपयोग करून गाडी घेणं, घर बांधणं हे जर भाग्य असेल, उदाहरणार्थ एखाद्याने गाडी घेतली, मामा मी गाडी घेतली, म्हणजे घेतली गणेश भाऊ, मी शोरूम मधून बाहेर येताना एखाद्या व्यक्तीने मला जर बघितलं, एखादा भजनी असेल, टाळकरी असेल, बाहेरून बघितलं तर म्हणणार भाग्यवान आहे महाराज लोकी, की गाड्या घोड्या सगळं व्यवस्थित आहे. पण तीच गाडी जर रोडवर आल्यानंतर त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये माझा मृत्यू झाला, होणार नाही 5-25 वर्ष, पण झाला, तर काही मिनिटापूर्वी मला भाग्यवान म्हणणारा तो आता मला भाग्यहीन म्हणेल त्याच वस्तूमुळं. म्हणजे किती वस्तू गोळा केल्या म्हणून आपल्याकडे भाग्य येईल? नाही. धन म्हणजे भाग्य नाहीये. उलट महाराज म्हणतात ही भक्तीतली वैरी, धन दारा सूत नारी हे तो भक्तीचे वैरी. म्हणून त्याच्याकडे कधी महाराजांनी भाग्याच्या दृष्टीने बघितलं नाही, किंबहुना कुठल्याच संतांनी बघितलं नाही, अजिबात नाही. धन पुत्र म्हणजे मुलगा. एखाद्याला मुलगा झाला की तो सगळ्या गावामध्ये पेढे वाटतो आणि स्वतःला भाग्यवान म्हणून त्या ठिकाणी घोषित करतो, भाग्यवान आहे, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. महाराज म्हणतात अरे बाबा तू एकदा मोठा होऊ दे, त्याचं कर्तृत्व बघ, तू गीता भागवत करती श्रवण, का संध्याकाळी धाब्यावर जाऊन दारू पितो, हे सगळं कर्तृत्व बघ. आणि कालांतराने जर त्याने तुझी किंमत वाढवण्याकरता काहीतरी परमार्थ केला, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, असं जर काही कर्तृत्व घडलं तर तू म्हण स्वतःला भाग्यवान आहे. एक मुलगा होणं म्हणजे भाग्यवान तू समजतो. आदरणीय वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य वक्ते बाबा नेहमी सांगायचे, ते त्यांच्याच मुखाने ऐकावं, पण थोडंसं ट्रान्सलेट करून सांगतो. ते शिवी देऊन सांगायचे. ते म्हणायचे एक मुलगा होणं म्हणजे तुम्ही भाग्यवान समजता. अरे बाबा जनावराला 10-10, 15-15 मुलं असतात, शिवाय रंग बदलून असतात, मग ते स्वतःला भाग्यवान समजतात का? नाही.